पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिव्यांग बांधवाच्या ठिय्या आंदोलनाची सिडको प्रशासनाने घेतली दखल। नवी मुंबईतील सिडको भवनासमोर दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांसाठी 20 ऑगस्ट 2026 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची सिडको प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले। यावेळी 12 डिसेंबर 2025 तसेच 12 मार्च, 15 मे, 6 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट 2026 रोजी सादर केलेल्या निवेदनामधील प्रलंबित मागण्यांवर मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली। बैठकीला सिडकोचे वसाहत अधिकारी 3 प्रताप नलावडे, वसाहत अधिकारी अभिजित राठोड, सुरक्षा अधिकारी किसन गायकवाड आणि सहाय्यक परिवहन अभियंता अनिकेत साळवी उपस्थित होते। चर्चेदरम्यान दिव्यांग बांधवांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। त्यामुळे सद्यस्थितीतील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनाला शंकर पडुळकर, सुनील साबळे, महादेव वाघमारे, इस्राईल अन्सारी, संदीप पाटील, आबाजी काळे, मंगल भिडे, अल्ताफ शेख, रमेश मोरे, शोभा अंभोरे, प्रभू धोत्रे, राजेश राठोड, शादात खान, सिकंदर वाणी, शंकर शिंदे, रामसिंग यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, दिव्यांग सेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील। प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी भूमिका नवी मुंबई महानगरपालिका दिव्यांग समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर पडुळकर यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।